नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या द ऑफिसर्स जंक्शन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षा ही खूप महत्त्वाची ठरत असते. त्यामुळे आपण आपल्या चॅनलवर सोडवत आहोत मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका. मागील वर्षी पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. त्या अगोदर लेखी परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया. मित्रांनो, तुमची परीक्षा ही एकूण 100 प्रश्नांची असून त्यासाठी तुम्हाला एकूण 100 गुण मिळत असतात आणि परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटे एवढा तुम्हाला देण्यात येतो. त्याचबरोबर तुम्हाला काही सूचना त्या ठिकाणी दिलेल्या असतात. त्यापैकी एक महत्त्वाची सूचना म्हणजे संपूर्ण चाचणी ही वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांची असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि सर्व प्रश्न सोडवणे हे अनिवार्य असणार आहे. म्हणजेच तुम्हाला संपूर्ण प्रश्न हे त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे आणि कोणत्याही चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणजेच तुम्हाला परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण प्रश्न हे सोडवायचे आहेत. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या अर्थावरून योग्य मन निवडा. सर्व प्रकारांनी छळ होणे. या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी अर्थ दिलेला आहे आणि त्याची आपल्याला म्हण या ठिकाणी निवडायची आहे. पर्याय आहेत, भरणा दारी तोरण, लाथा बुक्की, भाकर सुक्की, उंबर फोडून कब्बर काढणे, उपर सूळ घे खांद्यावर. या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला सर्व प्रकारांनी छळ होणे या म्हणीचा आपल्याला या अर्थाची म्हण या ठिकाणी ओळखायची आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्ही तुमचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. या पर्यायाचा योग्य पर्याय अ, ब, क, ड असा पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. पहा, सर्व प्रकारांनी छळ होणे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, लाथाबुक्की आणि भाकर सुकी. सर्व प्रकारांनी छळ होणे या अर्थाची म्हण असेल लाथाबुक्की आणि भाकर सुकी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, निरुपयोगी असणं या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचाराचा अर्थ दिलेला आहे आणि आपल्याला वाक्प्रचार हा निवडायचा आहे. पर्याय आहेत, भावना असणे, अडक्याची भावना असणे, अबदा असणे, अकलेचा खंदक असणे आणि आडणीवरचा शंख असणे. पहा, तुमचं उत्तर हे तुम्हाला 2 ते 3 सेकंदामध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. निरुपयोगी असणं या वाक्प्रचाराचा पर्यायातून योग्य अर्थ निवडा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4, अडणीवरचा शंख. निरुपयोगी असणं म्हणजेच अडणीवरचा शंख असणं. निरुपयोगी असणं म्हणजेच काही कामाचे नसणे म्हणजेच काय? अडणीवरचा शंख असणे. म्हणजेच काही कामाचा नसणे किंवा अडणीवरचा शंख असणे, निरुपयोगी असणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पर्याय क्रमांक 1, अडक्याची भावना असणे. अडक्याची भावना असणे म्हणजे अत्यंत क्षुल्लक किंवा कवडीमोल किंमत असणे. क्षुल्लक किंमत असणे. क्षुल्लक किंमत असणे म्हणजेच अडक्याची भावना असणे. त्यानंतर अबदा असणे. अबदा असणे म्हणजे फजिती होणे, फजिती होणे. अबदा असणे म्हणजे फजिती होणे किंवा प्रतिष्ठा जाणे, प्रतिष्ठा जाणे. असा त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर अकलेचा खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख मनुष्य, अत्यंत मूर्ख मनुष्य, मूर्ख मनुष्य असा त्याचा अर्थ होतो. अकलेचा खंदक असणे म्हणजे अत्यंत मूर्ख मनुष्य असणे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आडणीवरचा शंख असणे म्हणजे काही कामाचे नसणे. हा आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालच्या व वरच्या ओठाचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना डॅश असे म्हणतात. पहा, पर्याय आहेत औष्ठ्य, दंत्य, मूर्धन्य आणि तरण्य. या ठिकाणी पहा, खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून आपण जे वर्ण म्हणतो त्यांना काय म्हणतात असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तुम्हाला जर प्रश्नाचं योग्य उत्तर माहिती असेल तर तुमचं उत्तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1, औष्ठ्य. औष्ठ्य वर्ण असं त्याचं योग्य उत्तर असेल. खालच्या आणि वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना औष्ठ्य वर्ण असं म्हणतात. त्यानंतर औष्ठ्य वर्णाची काही उदाहरणे आपण या ठिकाणी पाहू शकतो. जसे की प, ह, भ, प,
म हे सर्व औष्ठ्यवर्ण आहेत. मराठी व्याकरणाच्या नियमानुसार ज्या वर्णांचा उच्चार करताना खालच्या आणि वरच्या ओठांचा एकमेकांशी जेव्हा स्पर्श होतो, तेव्हा त्यांना औष्ठ्यवर्ण असे म्हणत असतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, आनंद कामावर रुजू झाला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, आनंद या शब्दाला अधोरेखित करण्यात आलेले आहे आणि आनंद कामावर रुजू झाला. या वाक्यातील आपल्याला आनंद या शब्दाच्या नामाचा प्रकार हा ओळखायचा आहे. पर्याय आहेत सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम आणि यापैकी नाही. आनंद कामावर रुजू झाला. वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 विशेष नाम. या ठिकाणी पहा, आनंद कामावर रुजू झाला. आनंद हे एका व्यक्तीचे नाव आहे. या ठिकाणी आनंद हे एका व्यक्तीचे नाव आहे. त्यामुळे हे या ठिकाणी विशेष नाम आपल्याला पाहायला मिळते. परंतु जर आपण आनंद, आनंद, दुःख, सुख ही जर शब्द पाहिली, हे जर शब्द पाहिले, तर ही सर्व आपल्याला भाववाचक नामे यामध्ये मोडलेली पाहायला मिळतात. भाववाचक नाम म्हणजे ज्या शब्दाने एखाद्या वस्तूचा, प्राण्याचा किंवा व्यक्तीचा बोध न होता त्यांच्यातील गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो. अशा वेळेस ते भाववाचक नाम असते. परंतु या ठिकाणी आनंद कामावर रुजू झाला. या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे नाव आहे. त्यामुळे आनंद हे आपल्याला या ठिकाणी विशेष नाम पाहायला मिळते. त्याचबरोबर आनंद, पुणे अशा प्रकारची जी नावं असतात, ती शहराची नावं पुणे असेल, हैदराबाद असेल, पुणे, नाशिक, हैदराबाद ही सर्व शहरांची नावे असतील. त्याचबरोबर भारत, श्रीलंका, भारत, श्रीलंका ही देखील विशेष नाम म्हणून ओळखली जातात. आणि सामान्य नाम म्हणजे असे एका जातीच्या किंवा पदार्थांचा बोध करून देणारे नाम, ते म्हणजे सामान्य नाम असते. उदाहरणार्थ मुलगा, मुलगा, पुरुष, पुरुष, नदी ही सर्व सामान्य नामे आहेत. कारण ती एका जातीच्या समुदायाचा आपल्याला बोध करून देतात. त्यामुळे त्यांना आपण सामान्य नाम म्हणतो. परंतु जर एखाद्या विशिष्ट मुलाचं नाव घेतलं, जर रोहित, रोहित असे नाव आपण जर घेतले, तर ते विशेष नाम असेल. या ठिकाणी पुरुष असे असेल, तर ते सामान्य नाम झाले. परंतु पुरुषाचं जर आनंद असं विशिष्ट नाम असेल, तर त्याला आपण विशेष नाम असे म्हणतो. या प्रकारे आनंद कामावर रुजू झाला हे आपलं विशेष नाम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी तिन्ही लिंगांमध्ये आढळणारा शब्द कोणता? पर्याय आहेत वाघ, हरिण, वेठ आणि पोर. या ठिकाणी पहा मित्रांनो, खालीलपैकी असा कोणता शब्द आहे जो तिन्ही लिंगांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो? या ठिकाणी आपल्याला असा शब्द शोधायचा आहे. वाघ, हरिण, वेठ आणि पोर हे 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. चला, तुम्हाला जर या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल, तर तुमचं उत्तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 पोर. पोर हे शब्द आपल्याला तिन्ही लिंगांमध्ये आढळतो. पोर हा शब्द तिन्ही लिंगांमध्ये वापरला जातो. तिन्ही लिंगांतील या ठिकाणी आपण रूपे पाहूया. पोर, पोर यासाठी तो पोर, तसेच ती पोर आणि ते पोर असं तिन्ही रूपात तिन्ही लिंगांमध्ये आपण पोर या शब्दाचा वापर हे करत असतो. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. परंतु बाघ, बाघ हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ती बाघ असे आपण म्हणतो. त्याचबरोबर ते हरीण असे आपण म्हणतो आणि वेठ, ती वेठ असे आपण म्हणतो. या ठिकाणी स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी असे बाकीचे शब्द आहेत. परंतु पोर हा शब्द मात्र तिन्ही लिंगांमध्ये वापरला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरणार आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे, खालील कोणत्या शब्दांची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात? पर्याय आहेत माता, पाणी, शाळा, शत्रू, सासू, महिना, गळू, कोल्हा. त्यानंतर आहे दादा, भाषा, दही, जाऊ, दृष्टी, लोणी, सोने आणि रताळे. पहा आपल्याला काय विचारलेलं आहे या ठिकाणी, शब्दांची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात असा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1 माती, पाणी, शाळा आणि शत्रू.
हा पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी पहा, माता हा शब्द आपण एकवचनामध्ये सुद्धा माता, त्याचबरोबर बहुवचन म्हणजेच अनेक वचनामध्ये सुद्धा माता हाच शब्द वापरतो. त्यानंतर पाणी देखील एक पाणी, अनेक पाणी अशा प्रकारे एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये देखील आपण पाणी हाच शब्द वापरतो. त्याचबरोबर शाळा या शब्दासाठी सुद्धा आपण एकवचनी शाळा, त्याचबरोबर अनेकवचनी शाळा दोन्ही वचनांमध्ये आपण सारखा शब्द वापरतो. त्याचबरोबर शत्रूसाठी सुद्धा एक शत्रू आणि अनेक शत्रू अशा प्रकारे आपण शत्रू या शब्दासाठी देखील दोन्ही वचनामध्ये सारखाच शब्द वापरतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला वचनाचे 2 प्रकार पाहायला मिळतात. एक म्हणजे एकवचन आणि दुसरं म्हणजे अनेक वचन. या दोन्ही वचनामध्ये वापरण्यात येणारे शब्द म्हणजे माता, पाणी, शाळा आणि शत्रू हे आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर ठरलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा. या ठिकाणी पहा, आपल्याला शिक्षकांनी या शब्दामधील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय आहेत शिक्षिका, शिक्षक, शिक्षक आणि शिक्षकांनी. या 4 पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी ओळखायचा आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व प्रकारच्या पीडीएफसाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉइन करा. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या पीडीएफ या उपलब्ध होऊन जातील. या ठिकाणी पहा, शिक्षकांनी या शब्दासाठी सामान्य रूप असेल पर्याय क्रमांक 3 शिक्षका. शिक्षका हे आपल्या योग्य उत्तर असणार आहे. मूळ शब्द शिक्षक, मूळ शब्द शिक्षक हा या ठिकाणी आहे. त्यानंतर शिक्षक या मूळ शब्दाला नी हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. विभक्ती प्रत्यय हा या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे तो शब्द बनला शिक्षकांनी, परंतु मूळ शब्द आहे शिक्षक आणि बदललेलं रूप आहे शिक्षकांनी. त्यामुळे जेव्हा मूळ शब्दाला एखाद्या विभक्ती प्रत्यय जेव्हा लागतो, तेव्हा त्या प्रत्ययापूर्वी शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो बदल झालेला असतो, त्याला आपण सामान्य रूप असे म्हणतात. या ठिकाणी शिक्षकांनी नी हा प्रत्यय लागण्या अगोदर शिक्षका हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 शिक्षका हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पहा, आपण लगेच पुढील प्रश्न पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, पिकलेला आंबा गोड लागतो. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. पिकलेला आंबा गोड लागतो या शब्दाचा आपल्याला विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. या ठिकाणी आपल्याला पिकलेला या शब्दाला आपल्याला अधोरेखित करण्यात आलेला आहे. पर्याय आहेत नामसाधित, धातुसाधित, अव्ययसाधित आणि यापैकी नाही. पिकलेला आंबा गोड लागतो या अधोरेखित विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 धातुसाधित. पिकलेला या शब्दासाठी धातुसाधित हा विशेषणाचा प्रकार योग्य असेल. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. परंतु धातुसाधित विशेषण म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा एखाद्या धातूपासून म्हणजेच मूळ क्रियापदाच्या रूपापासून तयार झालेला शब्द जेव्हा वाक्यात नामाबद्दल अधिक माहिती सांगतो, तेव्हा त्याला आपण धातुसाधित नाम किंवा धातुसाधित विशेषण असे म्हणतो. या ठिकाणी पहा, धातू आपल्याला दिलेला आहे. मूळ धातू आहे पीक. पीक हा आपला मूळ धातू आहे आणि त्यापासून पिकलेला हे विशेषण तयार झाले आहे आणि आपल्याला नाम हे या ठिकाणी विशेष्य दिलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी पीक या मूळ धातूपासून पिकलेला हा शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 धातुसाधित हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. पहा, रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील आपल्याला क्रियापदाचा प्रकार हा ओळखायचा आहे. पर्याय आहेत सकर्मक, अकर्मक, दोन्ही आणि यापैकी नाही. तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. 2 ते 3 सेकंदामध्ये आपण लगेच या प्रश्नाचं उत्तर आणि सोबत स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत. पहा, रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यामध्ये सकर्मक, अकर्मक दोघांपैकी कोणता क्रियापदाचा प्रकार हा वापरलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 सकर्मक क्रियापद. रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सकर्मक क्रियापद हा आहे.
सकर्मक क्रियापद म्हणजेच ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते. जेव्हा कर्माची गरज असते त्याला आपण सकर्मक क्रियापद म्हणतो. कर्माची ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस सकर्मक क्रियापद असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ कर्ता हा राम आहे. राम हा आपला कर्ता आहे आणि शिवधनुष्य हे आपले कर्म आहे. म्हणजेच रामाने शिवधनुष्य मोडले म्हणजे रामाने शिवधनुष्यावर क्रिया केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी सकर्मक क्रियापद हे पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. दिलेल्या वाक्यामध्ये मोडण्याची क्रिया रामाने केली असेल ती धनुष्यावर घडलेली आहे. जर आपण या ठिकाणी फक्त रामाने मोडले असं आपण या ठिकाणी फक्त वाक्य दिलेलं असलं असतं तर आपण काय मोडले हा प्रश्न केला असता. म्हणजेच कर्माशिवाय वाक्याचा अर्थ हा पूर्ण होत नाही. त्यामुळे या ठिकाणी सकर्मक क्रियापद पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. मुलगा पुस्तक वाचतो या वाक्यातील काळ ओळखा. मुलगा पुस्तक वाचतो या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय आहेत रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी पहा मुलगा हा आपला कर्ता आहे. पुस्तक हे आपले कर्म आहे आणि वाचतो हे आपले क्रियापद आहे. म्हणजेच या ठिकाणी कर्ता, कर्म आणि क्रियापद आपल्याला देण्यात आलेले आहे आणि आपला या ठिकाणी साधा वर्तमान काळ आहे. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते असा बोध होतो तेव्हा आपला साधा वर्तमान काळ किंवा वर्तमान काळ होत असतो. पहा मुलगा पुस्तक वाचतो असं या ठिकाणी आपल्याला बोध होतो. त्या ठिकाणी मुलगा हा पुस्तक वाचतो आहे त्यामुळे साधा वर्तमान काळ हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे चालून, बोलून, हसून ही डॅश क्रियाविशेषणे आहेत. पर्याय आहे नामसाधित, विशेषण साधित, अव्यय साधित आणि धातू साधित. चालून, बोलून, हसून ही डॅश विशेषणे आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 धातू साधित. चालून, बोलून, हसून ही धातू साधित विशेषणे आहेत, क्रिया विशेषणे आहेत. या ठिकाणी पहा चालून, चालून या शब्दाचा मूळ धातू चाल हा मूळ धातू आहे. बोलून या शब्दाचा मूळ धातू बोल हा आहे. तर हसून ह्या शब्दाचा मूळ धातू हस हा मूळ धातू आपल्याला पाहायला मिळतो. ही अव्यय वाक्यामध्ये मुख्य क्रियापदापूर्वी घडलेली क्रिया ही दर्शवत असतात. उदाहरणार्थ तो हसून बोलला, तो तो हसून बोलला किंवा ती हसून बोलली. अशा प्रकारे आपल्याला वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या पूर्वी हे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. पुढील प्रश्न आहे बद्दल, ऐवजी, जागी, बदली ही डॅश शब्दयोगी अव्यय आहेत. या ठिकाणी पहा आपल्याला बद्दल, ऐवजी, जागी, बदली हे शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचे शब्दयोगी अव्यय कोणते आहेत. पर्याय आहेत संबंधवाचक, विनिमयवाचक, दिक्वाचक आणि परिणामवाचक. योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 विनिमय वाचक. विनिमय वाचक शब्दयोगी बद्दल, ऐवजी, जागी आणि बदली ही आपली शब्दयोगी आहेत. मराठी व्याकरणामध्ये शब्दयोगी अव्ययाचे जे प्रकार पडतात त्यापैकी जेव्हा एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या बदल्यामध्ये दुसरी व्यक्ती किंवा वस्तू अशी अदलाबदल किंवा विनिमय करण्याचा जो अर्थ आपल्याला व्यक्त होताना दिसतो त्यावेळेस आपल्याला विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय हा आपला त्या ठिकाणी प्रकार पडतो. त्यामुळे या ठिकाणी पहा आपल्याला बद्दल, ऐवजी, जागी, बदली हे आपल्याला शब्द पाहायला मिळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 विनिमय वाचक हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा ज्यामुळे सर्व मित्रांना या लेखी परीक्षेमध्ये आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश असे म्हणतात. या ठिकाणी पहा पर्याय आहेत शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, समास आणि संधी.
दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी पहा दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. उभयान्वयी अव्यय हे दोन वाक्यांना जोडण्याचे काम करत असतात. त्यामुळे या ठिकाणी उभयान्वयी अव्यय हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उदाहरणार्थ पाहायला गेलं तर राम, राम आणि लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. त्यानंतर पाऊस आला आणि गेला, पाऊस आला आणि गेला, आणि गेला. या ठिकाणी पहा आणि या उभयान्वयी अव्ययाने आपले वाक्य हे जोडले गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी दोन किंवा अधिक वाक्य किंवा शब्द जोडणाऱ्या अविकारी शब्दांना आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे त्याच्या नाकाला धार लागली आहे. त्याच्या नाकाला धार लागली आहे. या वाक्यातील चतुर्थी विभक्ती प्रत्ययांत या शब्दाचा कारकार्थ ओळखायचा आहे. त्याच्या नाकाला धार लागली आहे. या वाक्यातील चतुर्थी विभक्ती प्रत्ययांत शब्दाचा कारकार्थ ओळखायचा आहे. पर्याय आहेत अधिकरण, संप्रदान, अपादान आणि करण. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अपादान. त्याच्या नाकाला धार लागली आहे या वाक्यामधील अपादान हा कारकार्थ आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी पहा शब्द हा नाकाला जेव्हा मूळ शब्द नाक आहे त्याला ला हा प्रत्यय लागलेला आहे. नाक, नाक या शब्दाला ला, ला हा प्रत्यय लागलेला आहे. या ठिकाणी पहा जेव्हा क्रियेच्या योगाने एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूपासून जेव्हा वियोग होतो, एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूपासून जेव्हा वियोग होतो किंवा दुरावा दाखवला जातो तेव्हा अपादान असे आपण म्हणतो. त्यामुळे या ठिकाणी पहा त्याच्या नाकाला धार लागली आहे. या आपल्या वाक्यामध्ये अपादान हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल. कारण नाकापासून धार ही वेगळी होती आहे. त्याच्या नाकाला धार लागली आहे आणि आता ती धार वेगळी होती आहे. त्यामुळे या ठिकाणी दुरावा निर्माण होत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अपादान हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे चक्रपाणी, निळकंठ आणि लक्ष्मीकांत ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? पर्याय आहे अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 बहुव्रीही समास. बहुव्रीही समास हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर. समासाचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. त्यामध्ये अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास हे 4 आपले समासाचे 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अव्ययभाव समासामध्ये पहिले पद हे प्रधान असते म्हणजेच महत्वाचे असते. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद हे महत्वाचे असते आणि द्वंद्व समासामध्ये तिसरे पद हे महत्वाचे किंवा प्रधान मानले जाते आणि बहुव्रीही या समासामध्ये दोन्ही पदे ही महत्वाची नसतात. दोन्ही पदे ही महत्वाची नसतात. त्यामुळे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 बहुव्रीही समास. या ठिकाणी चक्रपाणी, लक्ष्मीकांत, निळकंठ जरी आपल्याला शब्द या ठिकाणी चक्रपाणी, लक्ष्मीकांत आणि निळकंठ असे दिले असले तरीही या प्रत्यक्ष शब्दांचा अर्थ हा वेगळा होतो. या ठिकाणी पहा ज्यावेळेस आपण चक्रपाणी म्हणतो म्हणजे चक्र आहे हातात ज्याच्या असा तो त्यावेळेस विष्णू हा त्याचा अर्थ होतो. विष्णू हा त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो असा त्याचा अर्थ होतो. निळकंठ म्हणजे निळा आहे कंठ ज्याचा तो या ठिकाणी शंकर किंवा महादेव असा त्याचा आपण अर्थ होतो. त्यामुळे या ठिकाणी शब्दशः अर्थ होत नाही. त्याचा दुसराच अर्थ हा या ठिकाणी असतो. त्यामुळे दोन्ही पदे या ठिकाणी महत्वाची नसून तिसराच शब्द आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तिसराच अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 बहुव्रीही समास हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला असणार आहे. पुढचा प्रश्न आहे
चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? पहा, चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा ही शब्द कोणत्या भाषेतील आहेत? पर्याय आहेत तेलुगू, गुजराती, तमिळी आणि कानडी. चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 कानडी. चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द कानडी या भाषेतील आहेत. मराठी भाषा ही आपली प्राचीन भाषा असली तरीही मराठी भाषेवर शेजारील राज्यांच्या भाषांचा मोठा प्रभाव पडलेला आहे. विशेषतः आपण पाहिलं तर दक्षिण भारताशी असलेल्या व्यापारी आणि आपले जे सांस्कृतिक संबंध होते त्यामुळे दक्षिण भारतातील अनेक शब्द हे आपल्या मराठीमध्ये आपण वापरत असतो. त्यामुळे या ठिकाणी काही शब्द हे आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत. त्यापैकी चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. जर आपण अन्नपदार्थांमध्ये पाहिलं तर सार, मठ्ठा, तूप, भाकरी, तूप, पुरणपोळी हे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर चिल्ली पिल्ली, अक्का, अण्णा, आप्पा, ताई हे शब्द सर्व कानडी शब्द आहेत. कानडी शब्द जे मराठीमध्ये आलेले आहेत ते आपण दररोजच्या वापरामध्ये त्यांना वापरत असतो. जरी आपण दररोजच्या वापरामध्ये वापरत असलो तरी हे सर्व कानडी भाषेतील शब्द आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर इतर जे काही शब्द आहेत जसे की अनरसा, जसे की अनारसा, अनारसा असेल, शिकेकाई असेल, शिकेकाई, शिकेकाई, शिकेकाई. त्याचबरोबर गच्ची, गच्ची हे सर्व शब्द तेलुगू या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर दादर, शेठ, दादर, शेठ हे सर्व गुजराती भाषेतील शब्द आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत. गुजराती भाषेतील शब्द आहेत. त्यानंतर बटाटा असेल, बटाटा, तंबाखू, बटाटा, तंबाखू. त्याचबरोबर पगार असेल, पगार, कोबी, कोबी हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून आपल्या मराठीमध्ये रूढ झालेले आहेत. अशा प्रकारे पहा विविध भाषांतील शब्द हे आपण मराठीमध्ये दररोजच्या वापरामध्ये वापरत असतो. त्यामुळे इतर जे काही शब्द आलेले आहेत या शब्दांबद्दल देखील आपल्याला प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यासाठी तुम्हाला हे शब्द देखील माहिती असायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्याच्या प्रकार ओळखा. काय मजा आली सहलीत. या ठिकाणी पहा आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि आपल्याला वाक्याचा प्रकार हा ओळखायचा आहे. पर्याय आहेत होकारार्थी, उद्गारार्थी, विधानार्थी आणि प्रश्नार्थक. आपण महाराष्ट्र पोलीस भरती या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 उद्गारार्थी वाक्य. पहा काय मजा आली सहलीत. या ठिकाणी हे वाक्य आपलं उद्गारार्थी वाक्य असणार आहे. या ठिकाणी पहा दिलेल्या वाक्यामधून आपल्याला मनातील आनंद हा पाहायला मिळतो. उद्गारार्थी वाक्यामधून जेव्हा वाक्यामधून मनातील आनंद, उत्कर्ष, दुःख, दुःख, त्याचबरोबर आश्चर्य, आश्चर्य किंवा प्रशंसा ही आपल्याला त्या वाक्यामधून दिसून येते. त्यावेळेस असे वाक्य हे उद्गारार्थी वाक्य होते. या वाक्यामध्ये मजा ही आनंदाची भावना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर वाक्याच्या शेवटी आपल्याला उद्गार चिन्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे दिलेले वाक्य हे उद्गारार्थी वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणारी माहिती आपल्या चॅनलवर टाकत असतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील पंक्तींमधील अक्षर गणवृत्त ओळखा. या ठिकाणी आपल्याला अक्षर गणवृत्त हे ओळखायचं आहे. या ठिकाणी पहा मना सज्जना भक्ती पंथाचे जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. या आपल्याला ओळीमधून अक्षर गणवृत्त ओळखायचं आहे. कोणता अक्षर गणवृत्त आहे? उपेंद्रवृज्जा, मालिनी, भुजंग प्रयात, शिखरिणी. यापैकी आपल्याला योग्य अक्षर गणवृत्त ओळखायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 भुजंग प्रयात. दिलेल्या वाक्यामध्ये भुजंग प्रयात हे अक्षर गणवृत्त आहे. मित्रांनो दिलेल्या ओळी मना सज्जना भक्ती पंथाचे जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे हे समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक
यामधील या ओळी आपल्याला पाहायला मिळतात आणि या ओळींमध्ये भुजंग प्रयात अक्षरग्रह वृत्त आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढील प्रश्न आहे, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा अलंकार ओळखायचा आहे. पर्याय आहेत उपमा अलंकार, रूपक अलंकार, अनन्वय अलंकार आणि व्यतिरेक अलंकार. या ठिकाणी पहा, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अनन्वय. दिलेला अलंकार हा अनन्वय अलंकार आहे. या ठिकाणी पहा, जेव्हा एखाद्या उपमेयाची तुलना दुसऱ्या कोणत्याही उपमानासोबत नसते, तेव्हा त्या उपमेयाची तुलना ही स्वतःशी केली जाते, म्हणजे त्याशीच केली जाते. त्यावेळेस अनन्वय हा अलंकार होतो. एखाद्या उपमेयाची जेव्हा तुलना करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही उपमानाची उपलब्धता नसते, म्हणजे त्याची तुलना ही त्याच्यासोबतच केली जाते, त्यावेळेस अनन्वय हा अलंकार होतो. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार या काव्यपंक्तीतील रस ओळखा. पर्याय आहेत शृंगार, वीर, करुण आणि हास्य. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार या काव्यपंक्तीतील रस आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 वीररस. दिलेल्या पंक्तीमध्ये आपल्याला वीररस हा पाहायला मिळतो. कुसुमाग्रज यांच्या जी कविता आहेत त्यांच्या कवितेतून आपल्याला गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार या आपल्याला ओळी घेतलेल्या पाहायला मिळतात. या दिलेल्या ओळींमध्ये आपल्याला युद्ध, कठीण प्रसंगी पराक्रम गाजवण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची, क्रांती करण्याची जेव्हा प्रेरणा मिळते, त्यावेळेस वीररस हा निर्माण होतो. दिलेल्या वाक्यामध्ये देखील आपल्याला अशाच प्रकारचा बोध हा होतो. त्यामुळे दिलेल्या वाक्यामध्ये वीररस हा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटीन. माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटीन या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. पर्याय आहेत विकल्पबोधक, स्वरूपबोधक, परिणामबोधक आणि संकेतबोधक. माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटील यामधील आपल्याला उभयान्वयी अव्ययाचा प्रकार हा ओळखायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 संकेतबोधक. या ठिकाणी पहा, माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटीन. या ठिकाणी पहा, एका गोष्टीवर दुसरी गोष्ट ही अवलंबून आहे. मी पेढे वाटीन, जेव्हा माझा पहिला क्रमांक येईल तेव्हा मी पेढे वाटीन. म्हणजे एका गोष्टीवर दुसरी गोष्ट ही अवलंबून आहे. ज्यावेळेस जर तरचा भाव असतो त्यावेळेस त्याला संकेतबोधक अव्यय असे म्हणतात, किंवा ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवर दुसरी गोष्ट ही अवलंबून असते आणि जर तरचा भाव असतो तेव्हा त्याला आपण संकेतबोधक अव्यय असे म्हणतो. या ठिकाणी पहा, पहिला क्रमांक येणे आणि पेढे वाटणे या दोन गोष्टींमध्ये परस्पर एकमेकांवर अवलंबून असल्याची भावना दिसते. जेव्हा पहिला क्रमांक येईल तेव्हा पेढे वाटीन, या ठिकाणी दुसरी गोष्ट ही पहिल्या गोष्टीवर अवलंबून आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला संकेतबोधक अव्यय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पाहिले पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेमधील मराठी या विषयाचे प्रश्न आपण या ठिकाणी आज सोडवलेले. अशाच प्रकारचे प्रश्न दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारचे प्रश्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत असतो. त्यामुळे पाहत रहा द ऑफिसर्स जंक्शन आणि आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.